सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहराच्या मुख्य रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी साचले। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यातच नाशिक रोड सुभाष रोड भागातील मटन मार्केट रोड येथे मोठ्या झाड कोसळल्याची घटना आज दिनांक 19 जून रोजी 12:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। अचानक पडलेले झाड विद्युत पोल व तारेवर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। मीना उबाळे व सोनी भडांगे यांचे शेजारीच घर असून दीपक साळवे यांचे दुकान आहे। हे भले मोठे पुरातन झाड विद्युत पोलवर पडल्याने घरामध्ये असलेल्या मीना उबाळे व सोनी उबाळे या थोडक्यात बचावल्या, परंतु दीपक साळवे यांच्या दुकानावर झाडाची मोठी फांदी पडल्याने दुकानाचे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उद्यान विभागाचे कर्मचारी, अग्निशामक दल व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। विद्युत विभागाने विद्युत पुरवठा बंद करून मनपा कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता सुरळीत केलाय। या झाडामुळे विद्युत पोल सुद्धा वाकला गेलाय। महानगरपालिकेने रस्त्यावरील धोकादायक तसेच पुरातन असलेले झाडे काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन